जय हिंद, नमस्कार. मी जयंती कठाळे. महाराष्ट्रीयन कलनरी ट्रेजर्स या सिरीजच्या अंतर्गत आता काही शेवटच्या रेसिपीज तुमच्यापर्यंत आणतोय. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आता हे सगळे एवढे मोठे मोठे वाक्य आणि एवढे मोठे मोठे श्लोक वगैरे मी म्हणते, तुम्हा लोकांना वाटेल आता ही महाभारताची स्टोरी वगैरे सांगते का काय. पण माझ्या जिज्ञासू बुद्धीला मला आजीनी कायम सांगितलं की जितकं तुमचं बौद्धिक होईल, जिज्ञासू वृत्तीमुळे तुमचं जेवढं बौद्धिक वाढेल तेवढं कुठल्याही पदार्थामुळे वाढत नसतं. ही जिज्ञासू वृत्ती आम्हाला अनेक वेळा आकाशगंगा फिरवल्यात, अनेक वेळा पुस्तकांच्या कितीतरी गूढ रहस्यांमध्ये घेऊन गेल्यात. तर कधी कधी केमिस्ट्री लॅबमधल्या अनेक गोंधळात सुद्धा आम्ही सापडतो. बरेचदा माझ्या हातातली अंगठी गेली, बरेचदा माझे कानातले गेलेत, बरेचदा सायनाइडची टेस्ट करून बघू वगैरे प्रकारामध्ये आम्ही आपले कॅल्शियमच्या टेस्ट केलेले आहेत. या जिज्ञासू वृत्तीने बरेचदा त्रास पण झाला आणि ॲट द सेम टाइम खूप साऱ्या नवीन गोष्टी पण कळाल्यात. जिज्ञासू वृत्ती म्हटली की प्रश्नावली आली आणि त्याची उत्तरं मिळाली नाहीत की आमच्यासारखे लोक, आमच्यासारखे विद्यार्थी आजीच्या मागे भुणभुण 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 करत. आणि आजी ठरली केमिस्ट्री लॅब असल्यासारखं किचन शिकवलंय. तर तिला मी एकदा सहजच ते रामानंद सागरचं रामायण महाभारत चालू असताना आजी आम्हाला कंपल्सरीली आंघोळ करून रामायण बघायला बघायची. म्हणजे काही संबंध नाही, काही संबंध नाही, रविवारची एक दिवसाची सुट्टी आणि आम्हाला काय तर सकाळला गजगज आंघोळ करून ते रामायण बघायला बघा. म्हणजे आंघोळ करून रामायण कशाला बघायचं? नाही, रामाचं आहे असं कसं. तसंच महाभारताच्या वेळेला. मग हे महाभारत जेव्हा चालू झालं ना, तेव्हा आमच्या जिज्ञासू वृत्तीला आणखीन जरा स्क्रू टाईट्स झालेत आमचे. तर मी आजीला जाऊन सहज विचारलं, का ग आजी, 18 औक्षाहण्य सैन्य कौरवांचं, 7 औक्षाहणी सैन्य पांडवांचं. आता मी तुम्हाला सांगते, 1 औक्षाहणी म्हणजे काय. 75,000 घोडी, 65,000 हत्ती, 1,27,857 सैन्य आणि 1,38,848 रथ म्हणजे 1 औक्षाहणी. आता हे तुम्हाला शोधायचं असेल तर विकिपीडियावर अवेलेबल आहे, शोधून घ्या. असे 18 कौरवांकडे आणि असे 7 तुमच्या पांडवांकडे, असं ते सैन्य. आणि या सैन्याचं त्या कुरुक्षेत्रावरची ही लढाई म्हणजे भारतवर्षाची त्या काळातली सगळ्यात मोठा महासंग्राम. मला महासंग्रामाशी काही घेणं देणं नव्हतं. माझी जिज्ञासू वृत्ती माझ्या आजीला मला हे विचारायला भाग पाडत होती का हे खात काय होते, हे एवढं सैन्याला भूक लागत नव्हती का काय. शिवाजी महाराजांचं सैन्य जेव्हा किल्ले एक एक किल्ला आपल्याकडे ओढत घेत होते, जिंकत गेले होते, हे लोक खात काय होते. माझे प्रश्न असेच असतात, खाण्याचेच प्रश्न असतात. म्हणून तर पूर्ण ब्रह्म चालू केलं. आजी अगदी स्वर्गात सुद्धा मला आशीर्वाद देत असेल की पोरीने काही नाही तर कमीत कमी खाण्याची खानावळ तर चालूच केली आहे पोरीने. तिने तेव्हा आम्हाला या सगळ्या स्टोरीज सांगितल्या. तीच स्टोरी आज तुम्हाला सांगणार आहे. महाभारतामध्ये जेव्हा डिव्हिजन्स झालेत, तुम्हाला तिथं स्टोरी माहिती आहे की श्रीकृष्ण झोपले होते आणि मग पायाशी 1 जण आणि डोक्याशी 1 जण, मग दुर्योधनाला मिळालं पूर्ण सैन्य आणि मग अर्जुनाला मिळाला श्रीकृष्णांनी सांगितलं की मी तुझ्याकडे एकटा आहे, मी तुझा सारथी बनणार, मी अलाना फलाना ढिकाना. आता हे सगळं झाल्यानंतर ही स्टोरी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण या सगळ्या सैन्यांमध्ये सर्व महाराजांना बोलवलं गेलं, सर्व राजांना विचारलं गेलं की तुम्हाला कोणाकडनं लढायचंय. कारण 18 औक्षाहणी सैन्य याच्यामधलं नियर अबाउट 80% सैन्य श्रीकृष्णाचं होतं. रिमेनिंग 20% हे भारतवर्षामधले सर्व राज्य होते. या राजांना बोलवून एक खूप मोठी सभा झाली. या सभेमध्ये विचारलं गेलं की तुम्हाला कौरवांकडनं लढायचंय का तुम्हाला पांडवांकडनं लढायचंय. रादर त्यांच्याजवळ खूप ऑप्शन नव्हता, कारण 18 औक्षाहणी त्यांनाच दिलं गेलं होतं, तर त्यांना कौरवांकडनंच लढावं लागणार होतं. पण एक राजा, एक महाराजा, एक महासत्ताधारी उठून उभा राहिला की मी
न्यूट्रल आहे. मी कोणाकडनंही लढणार नाही, ना मी कौरवांकडनं आहे ना मी पांडवांकडनं आहे, मी धर्माकडनं आहे. श्रीकृष्णांनी त्याला विचारलं, बाबा रे तू धर्माकडनं आहे म्हणजे तू डिसिजन झाल्यानंतर तुझं पक्ष ठरवणार आहेस, कारण आत्ता आम्ही हे ठरवू शकत नाहीये की पक्ष कोणाचा वर आहे. मग मी म्हटलं की मग 4 जूनची वाट बघायची का? नाही, तेव्हा 4 जून वगैरे प्रकरण नव्हतं. तर त्या राजाने खूप खंबीरपणे सर्व महासभेत सगळ्यांना हे सांगितलं की तुम्ही सगळेजण लढणार तर तुमच्या लढल्यानंतर तुम्हाला लागलेली भूक आम्ही सांभाळणार. ते होते उडीपी राजे. उडीपी राज्यांमधनं या सर्व राज्यांनी, या सर्व मंत्र्यांनी, या सर्व सैन्य दलांनी फक्त एकच काम केलं की ह्यांनी या सर्व सैन्य दलाला, म्हणजे इट वॉज नॉट डिफरन्शिएटेड बिटवीन पांडव अँड कौरव किंवा कोणीही यो, आणि यांचा दल 2 दलांच्या मध्ये होता. हा दल कुरुक्षेत्रावर मध्य स्थानी होता, जिथे यांचं किचन लागलेलं होतं. त्यांनी सांगितलं की आम्ही सगळ्यांना जेवायला देणार आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणार. म्हणजे कोणी जखमी झालं असेल किंवा कोणाला काही लागलं असेल, कोणाला काही त्यांचे ऑर्गन्स तुटले असतील, काही झालं असेल, सो ऑल मेडिकल हेल्प अँड किचन हेल्प विल बी डन बाय दिस उडीपी राजे. आणि तुम्हाला माहितीये या सर्वांना रोटेशनमध्ये 3 वेळा जेवायला मिळायचं. कॅन यू इमॅजिन? कारण सैन्य म्हटल्यानंतर त्यांच्या अंगी स्ट्रेंथ लागते, त्यांना इम्युनिटी पॉवर लागते, त्यांना बूस्टर्स लागतात, त्यांना ग्लुकोजचे डोज लागू शकतात, त्यांना ब्लड लाईन्स तयार करून त्यांना द्यावे लागू शकतात. हाऊ दे वुड हॅव अरेंज सो मेनी थिंग्स फॉर दॅट 18 days. 18 दिवसाचं महायुद्ध चालू होतं. या 18 दिवसांमध्ये 18 अक्षौहिणी यांच्याकडे, 7 अक्षौहिणी यांच्याकडे. करा कॅल्क्युलेशन, किती मोठं सैन्य त्या कुरुक्षेत्रावर पडलेलं असेल. आणि त्या सगळ्यांच्या जेवणाची सोय आणि त्या सगळ्यांच्या आरोग्याची सोय उडीपी राजांनी केली. सलाम त्या सगळ्या राजांना की ज्यांनी यांची पोटं सांभाळली. आता माझी जिज्ञासू वृत्ती इथं थांबली कुठे? आजीनी एवढी सगळी स्टोरी सांगितल्यानंतर माझा नेक्स्ट प्रश्न, आजी खाऊ काय घालत होते? एक्झॅक्टली खाऊ काय घालत होते? तेव्हा कळलं की 4000 वर्षापूर्वीचे या लोक. आता उडीपी म्हटलं की तुम्हा सगळ्यांच्या डोक्यात येईल डोसा. करेक्ट? तांदळाच्या पिठातनं बनलेला डोसा. मग डोसा फक्त खाणार आहे का? तर नाही. तर यांनी ॲक्च्युली ज्वारीच्या लापसी केल्या आणि या लोकांनी केले गव्हाच्या लापसी. म्हणजे आपलं तुम्हाला काय सांगू, गव्हाचं पॉरेज म्हणजे व्हीट पॉरेज जे म्हटलं जातं ते सगळ्यात मोठ्या प्रमाणात दिलं. ब्रोकन व्हीटचं पॉरेज दिलं गेलं कारण ते सैन्याला खूप मोठं इम्युनिटी देत होतं. या सगळ्या रेसिपीज आम्ही तुम्हाला दाखवू शकणार नाही, पण यातल्या 2 रेसिपीज आम्ही तुम्हाला दाखवतो आहे महाराष्ट्रीयन कलनरी ट्रेजर्समध्ये. पहिली आहे गुरळ. तर गुरवळ जे आहे ते ॲक्च्युली पुरी आहे. क्विकली या रेसिपीजचे इन्ग्रेडियंट्स बघून घेऊ. ही साधी खोव्याची म्हटलं तर खोव्याची होईल आहे किंवा स्वीट पुरी आहे ही. आणि या पुरीमध्ये आतमध्ये जे सारण जातं ते जातं खोबरं, काजू, बदाम, पिस्ता, तूप, साखर आणि गूळ. आता त्या काळात साखर होती का मला माहीत नाही, आता चवीप्रमाणे साखर घालतात, पण गूळ नक्की असावा. मग हे सगळं मिश्रण तुपावर भाजून याचे गोळे तयार करायचे. ते त्या पुरीच्या आता पुरीचा आटा कशाचा? तर रवा आणि मैद्याचा. आपण आता मैद्याचा करतो तेव्हा बहुधा व्हीटचा आटा असावा असा एक अंदाज लावला जातो. मनसोलसामध्ये याचे काही उल्लेख नाही आहेत कारण इट इज ॲट 12th century somewhere at the back. After that all this thing might have happened or before that it might have happened. I have no years arrangements. If you know please comment आणि आम्हाला सांगा. गुरवळच्या याच्यामध्ये या पुरीच्या साच्यामध्ये तुम्ही ते मिश्रण टाका आणि तुपावर सुंदर या पुऱ्या तळायच्या आहेत. सर्व गृहिणींसाठी आणि सगळ्यांसाठी एकच टीप, ज्या साईडनी सारण भरताय, जिथे तुम्ही ते फोल्ड करताय तो भाग तळत असताना वरच्या साईडला पाहिजे. तो पलटवू नका. तो पलटला तर सगळं सारण आतमध्ये जाणार आहे तुपात आणि पूर्ण पुरी मोकळी होईल. तसं होऊ देऊ नका. वरून तूप सोडत जा, पुरी शिजत जाईल. 2 ते 3 मिनिटामध्ये पुरी शिजते.
कमी आचेवर तूप गरम करा, नाहीतर तूप जळायला सुरुवात होईल. ही पुरी अप्रतिम लागते सिनेमन फ्लेवर सोबत. ही पुरी अप्रतिम लागते. थोडंसं डस्टिंग ऑफ शुगर केलं तर, तेही पावडर शुगरचं डस्टिंग असेल तर. मी याच्यावर माझ्या लेकराला खाऊ घालताना थोडा व्हॅनिलावाला फ्लेवर पण टाकते, त्याला ते सगळं आवडतं. नथिंग मोर दॅन दॅट. ही रेसिपी एकदम फास्ट आहे. रेसिपी बघायची असेल आमच्या यूट्यूब लिंकला क्लिक करा, आणि डिटेल्स हवे असतील तर यूट्यूब लिंक आणि ह्या रीलच्या खाली सगळे डिस्क्रिप्शन्समध्ये सगळं लिहून पाठवलेलं आहे. जस्ट अंडरस्टँड. हे गुरवळ इतके सहज होतात आहेत. कधी जिज्ञासू वृत्तीने घरच्यांना किंवा आजीला विचारून बघा की रामायणाच्या काळात काय पदार्थ बनवले असतील, कारण तेव्हा लंकेपर्यंत पोचले होते राम, कुठून अयोध्येपासून. तर ते जरा चेक करा. तो पाथ अवेलेबल आहे. आता राम मंदिराच्या वेळेला आपल्या लीडर म्हणजे मोदी सरांनी तो पाथ पूर्ण क्रॉस केला होता टिल द टाइम श्रीलंकेपर्यंतचा. सो जस्ट फाइंड आउट की त्या काळात काय काय खायला घातलं असेल सैन्य दलाला, कारण सगळं सैन्य दल जे होतं ते होतं वनराजांचं, म्हणजे सुग्रीव. आणि नेक्स्ट नेम तुम्ही सांगताय कमेंट्समध्ये. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तुम्हा सगळ्यांना बाय.